तर तुम्ही कधी शेवग्यामध्ये दही घालून बघितलेत का? त्याची एक भन्नाट रेसिपी तयार होते. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ कापून त्याच्या शेरा काढून मिठामध्ये उकळून घ्यायच्यात, म्हणजे त्याचा कडसरपणा जाईल. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, मुठभर कोथिंबीर, तसेच लसूण ठेचून घ्यायचे, कढीपत्ता सुद्धा घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये तेल घालून त्याला मोहरी, जिरं याची फोडणी द्यायची आहे. तसेच सफेद तीळ घालून घ्यायचे, कढीपत्ता, लसूण आणि हिंग घालून घ्यायची आणि छान अशी फोडणी द्यायची. त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आणि छान ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. तसेच यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया. हळद, गरम मसाला, तसेच आगरी मसाला हे घालून झाल्यानंतर आपल्याला एक छान वाफ द्यायची आहे आणि वाफ आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे दही घालून घ्यायचे, गूळ सुद्धा घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर भाजीवर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्यातला सगळा मसाला शेवग्यामध्ये मुरला जाईल. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि येथे आपला तयार झालेला आहे उन्हाळा स्पेशल दह्यातील शेवगा.